नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळखीच्या काही ठळक घडामोडींकडे. मराठा समाजासाठी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ड्रग्ज माफियांकडून पैसे घेणं ही संजय राऊत यांची दुकानदारी, संजय शिरसाट. आणि खंडणी उकळणारी टोळी गजाआड, ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षांमधील समन्वय अधिक वाढायला हवा अशी अपेक्षा महायुतीतील तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली आहे. राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख घटक पक्षांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली. या बैठकीला तिन्ही प्रमुख गटांचे पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार आवर्जून उपस्थित होते. राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक आज वर्षा बंगल्यावर पार पडली. यात सर्वप्रथम बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलन आणि त्या अनुषंगानं राज्य शासनानं केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपलं मत मांडलं. यात प्रामुख्यानं तीनही घटक पक्षातील समन्वय अधिक वाढावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये बोलताना मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासनानं नक्की काय पावलं उचलली आहे त्याची माहिती दिली. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना आपण वारंवार त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधल्याचं त्यांनी सांगितलं. आरक्षण मिळण्याबाबत येणाऱ्या तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी त्यांना समजावून सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अखेर राज्य शासनानं पुढाकार घेऊन आपलं शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करायला पाठवलं. त्यावेळेला माजी न्यायाधीश तसंच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. तसंच राज्यातील मराठा आंदोलनादरम्यान जळपोळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचंही त्यांनी सांगितलं. एल्विश यादव या प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर आरोप केले होते. या आरोपांवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. एल्विश यादववर काही लोकांनी आरोप करायचा प्रकार केलाय. मी जर गुन्हेगार असेल तर माझ्यावर कारवाई करा असं स्वतः यादवनं सांगितलंय. हिंदुत्वावर बोलणारा, लोकप्रिय असणारा माणूस त्याच्यावर कुठलेही आरोप करून त्याला कुठल्याही बाबतीत अडकवायचं हा प्रकार काही लोक करतायत असं संजय शिरसाट म्हणाले. तर संजय राऊत हे स्वतःच नशेत असतात आणि ते अशी विधानं करतात असं म्हणत शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तर ड्रग्ज माफियांकडून पैसे घेणं ही संजय राऊत यांची दुकानदारी असल्याचं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. काही लोकांनी आरोप करायचा प्रयत्न केलेला. स्वतः यादवने सांगितले की .1 जरी मी त्याच्यात गुन्हेगार जर आढळलो तर माझ्यावर कारवाई करा. परंतु एखादा हिंदुत्वावर बोलणारा, एक सर्व लोकप्रिय असणारा माणूस त्याच्यावर आरोप करून त्याला कुठेतरी या बाबतीत अडकवायचं आणि बाजूला आपण त्याला सारायचं हा प्रकार काही लोक करत आहेत. खऱ्या अर्थानं राऊत आणि त्यांच्या कंपनीने, उठावा गटाने हिंदुत्व तर सोडलेलंच आहे, परंतु जो हिंदुत्वावर बोलेल त्याच्यावरही सुद्धा कारवाई करायची मागणी हे लोक करत आहेत. मला वाटतं हे चुकीचं आहे. जर त्याच्यात तो आरोपी असेल निश्चित त्याच्यावर कारवाई करा. आम्ही त्याचा सपोर्ट करणार नाही. परंतु बळजबरी आरोपी बनवणं हा जो प्रकार आता करायला लागलाय, हा नवीन पॉलिटिकल गेम मला वाटतं हे बरोबर नाहीये. म्हणून आम्ही त्याचं समर्थन करत नाही. परंतु जर तो आरोपी नसेल तर निश्चित त्याचं समर्थन. कोपरी येथील विला 16 येथील रहिवाशांनी आज विकासकाविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार आता त्यांना विकासकाबरोबर व्यवहारच करायचा नाही. त्यांना क्लस्टरमध्येच जायचं आणि त्याला विकासक विरोध करत आहे. तेथील रहिवाशांना विकासकांना प्रथम 450 स्क्वेअर फुटाचं घर देण्याचं मान्य केलं होतं. आता त्यांना तो करारनामा बाजूला ठेवून सोसायटीच्या काही सदस्यांना आताशी धरून दुसरा करार केलाय. त्यात त्यानं तेथील रहिवाशांना 400 फुटाचं घर देण्याचा करार केला. त्या करारामध्ये विकासकांना सेक्रेटरीच्या खोट्या सह्या केल्यात. तो जो नवीन करार केलाय तो रहिवाशांना मान्य नाही. विकासक आमची फसवणूक करतोय, त्यामुळे आता आमचा विकासकावर विश्वास राहिलेला नाही. आम्हाला आता क्लस्टर योजनेमध्ये जायचंय. आम्हाला हा विकासच नकोय, विकासक नकोय आणि त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री यांना तसे निवेदन दिलंय. जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही सगळे रहिवासी आंदोलन करणार आहोत असं येथील रहिवाशांनी सांगितलं. ये पूरा बिल्डिंग देखो उन्होंने रेडी किया है,
ठीक है। रेडी होने के बाद भी वो हमेशा ऐसा ही बोलता था, आपको देंगे आपको देंगे। तब तक वो रेंट दे रहा था। अभी एंड मोमेंट पे, अभी 20 दिन हो गए, हमको बोलता है कि 120 ये एरिया लेने का है, लो, नहीं तो किधर भी जाओ। एक नाथ शिंदे सीएम जो भी है, किसके पास भी जाओ, आपका कुछ भी नहीं होएगा। ठीक है। फिर बाद में हम लोग गए, इधर नगर सेवक के पास गए, उन्होंने बोला ठीक है, बात करेंगे हम लोग। कोई कहाँ बिजी है, कोई कहाँ बिजी है। ठीक है, वो भी हम लोग ने छोड़ दिया। अभी हम लोग क्या करें, अभी हमारा परिस्थिति ऐसा है। ये देखो, ये हमारे दो बच्चे हैं, और मेरा भाई है, वो बीमार है, समझा। और वो इसका जो हस्बैंड है, छोटा एकदम से जॉब करता है, उसका पगार ही 20,000 है। आप बताइए, अभी हम लोग कभी रूम लेंगे 20,000 पगार में? कैसे चलेंगे हम लोग, बताइए। हाँ। और इतना हम लोग जाते हैं ना, ऐसा कैसा हम लोग ऐसे झोली फैलाते हैं, हम खुद के रूम के ऊपर, भाई जो वो इसको मारने को आता है, गाली दे रहा है, मतलब ऐसे वो कर। আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। माहिती अधिकार कायद्यान्वये मिळवलेल्या माहितीचा गैरवापर करून मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषणास बसून शासकीय अधिकाऱ्याकडे 2 लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या सुभाष पाटील, शमशाद पठाण, संतोष हिरे अशा 3 जणांच्या टोळीला ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं अटक केली आहे। त्या त्रिकुटाला येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून अशा प्रकारे ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर या परिसरातील नागरिकांकडून कोणी ब्लॅकमेलिंग करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्वरित खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल करावी, असं आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले। अटकेतील त्रिकुटापैकी नाशिक येथील पाटील हा माहिती अधिकारी कार्यकर्ता आहे, तसंच अंबरनाथ इथे पठाण आणि नाशिकमधील हिरे हे दोघं साप्ताहिकेचे पत्रकार आहेत। त्यांनी कळवा येथील सहदुय्यम निबंधक वर्ग 2चे अधिकारी तथा तक्रारदार जयंत दामोदर झोपळे यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रात छापू, बदनामी करू तसंच तक्रारदारावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी याकरता संबंधित वरिष्ठ कार्यालयात तक्रारी अर्ज करू अशी धमकी दिली। तसंच तक्रार न करण्यासाठी त्यांच्याकडे 2 लाख रुपये खंडणीची मागणी केली, परंतु तक्रारदारांनी त्यास नकार दिल्यानं येथील पठाण आणि हिरे हे खंडणीची रक्कम देण्यासाठी दबाव यावा याकरता त्यांच्या विरोधात बातम्या छापून मुंबई आझाद मैदान इथे वेळोवेळी उपोषणास बसून त्यांच्याकडे खंडणीची मागणी करत होते। 2 नोव्हेंबर 2023 रोजी झोपळे यांनी खंडणी विरोधी पथक कार्यालयात जाऊन तक्रार केली। त्यानंतर तक्रारदारांकडे मागणी केलेली खंडणीची रक्कम स्वीकारण्याकरता कळवा सरोवर हॉटेल इथे हिरे याला 50,000 तर पठाण याला 1 लाख रुपये घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकानं रंगेहात पकडले। त्यांच्या विरोधात जोबळे यांच्या तक्रारीनुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे, तर पाटील याला नाशिक येथून अटक केली आहे। या तिघांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसून त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक या परिसरात अशा प्रकारे खंडणीची मागणी केली असल्याची शक्यता वर्तवली आहे। त्या दृष्टीनं पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली। राज्य शासनानं दिलेल्या 75 कोटीच्या निधीतून शहरातील उद्यानांच्या नूतनीकरणाचा पालिका प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये शहरातील एकूण 144 उद्यानांचा समावेश करण्यात आला आहे। या उद्यानांचं नूतनीकरण करून त्यांना नवी झळाळी देण्यात येणार आहे। शिवाय नूतनीकरणानंतर उद्यानांची दुरावस्था होऊ नये यासाठी निगा देखभालीकडे विशेष लक्ष देण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेनं दिली। ठाणे शहरातील अनेक उद्यानांची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे ठाणेकरांना विरंगुळ आणि मनोरंजनाच्या सुविधेपासून वंचित राहावं लागतंय। या उद्यानांच्या दुरुस्ती करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला होता। त्यासाठी एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रमांतर्गत पालिकेनं प्रस्ताव तयार केला।
या कामासाठी 60 कोटीचा निधी देण्याची मागणी पालिकेनं राज्य शासनाकडे केली होती. ती मागणी राज्य शासनानं मान्य केली आहे. करोना काळापासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिकेला राज्य सरकारनं रस्ते सुशोभीकरण, कळवा रुग्णालयाचं सक्षमीकरण आणि पालिका मुख्यालय इमारत उभारणी पाठोपाठ उद्यानं विकसित करण्यासाठी 75 कोटींचा निधी मिळालाय. या निधीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या ठाण्यातील उद्यानांचं रूप पालटण्याची चिन्ह असून त्याचबरोबर ठाणेकरांना मनोरंजन आणि विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. मागील काही दिवसांपासून ठाणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे पालिकेच्या माध्यमातून कुत्र्यांचं निर्विषीकरण करण्यावर भर देण्यात येत असतो, असं पालिकेनं सांगितलं. त्यानुसार मार्च 2022 ते ऑक्टोबर 2023 या 18 महिन्यांच्या कालावधीत 64,491 भटक्या कुत्र्यांचं निर्विषीकरण करण्यात आलं असल्याची माहिती पालिकेनं दिली. ठाणे शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांची दहशत पसरते. पालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांच्या समस्या वाढत आहेत. मात्र कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यांचं निर्विषीकरण करण्यात येत असतं. पालिका हद्दीतील भटक्या आणि विसाळलेल्या कुत्र्यांच्या 2018 पासून निर्विषीकरण प्रक्रियेलाच ब्रेक लागल्याची बाब समोर आली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मराठा समाजासाठी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ड्रग्ज माफियांकडून पैसे घेणं ही संजय राऊत यांची दुकानदारी. संजय शिरसाट आणि खंडणी उकळणारी टोळी गजाड. ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.